नमस्कार, मी केतन पवार दालगो मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 12 जानेवारी 2024. तर आज आपण बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटमध्ये अल्गोरिदम रन करणार आहोत. तर इथे बघा, बँक निफ्टी कॉलवरती आपण डबल क्लिक केलेले आहे आणि बँक निफ्टी कॉलचा आपला अल्गोरिदम स्टार्ट होईल. तर बँक निफ्टी कॉलमध्ये काय होईल, तर सुरुवातीला बँक निफ्टी कॉलचा अल्गोरिदम आपण रन केल्यानंतर सिस्टीमकडून डेट टाईम घेतली जाईल. त्या सिस्टीमकडून डेट टाईम मिळाल्यानंतर बँक निफ्टी कॉलसाठी करंट एक्सपायरी कुठली आहे ती चेक केली जाईल. एकदा करंट एक्सपायरी मिळाली की ॲट द मनी स्ट्राईक प्राईस जो स्ट्राईक चालू असेल त्या स्ट्राईकची LTP फाइंड केली जाईल. त्यानंतर त्या LTPवरती कॅल्क्युलेशन करून बफर पॉईंट ॲड करून आपल्याला एंट्री पॉईंट मिळेल. एकदा एंट्री पॉईंट मिळाला की टार्गेट, स्टॉप लॉस आणि लॉट साईज या सर्व गोष्टी सेट होतील आणि आपली ऑर्डर प्लेस होईल. तर इथे बघा, बँक निफ्टी कॉलचा आपण अल्गोरिदम रन केलेला आहे. सिस्टीमकडून डेट टाईम मिळालेला आहे, लॉग इन सक्सेस झालेला आहे. आता एक्सपायरी, स्ट्राईक प्राईस आणि LTP याचं कॅल्क्युलेशन बॅकएंडला सुरू आहे. तर आता 9:20 झालेली आहेत. इथे बघा, ऑर्डर बुकमध्ये आपल्याला अजून ऑर्डर मिळालेली नाही. इकडं अल्गोरिदम रन झाला की आपल्याला तिकडं ऑर्डर मिळेल. तर बँक निफ्टी कॉलसाठी आपण अल्गोरिदम हा रन केलेला आहे. तर हा अल्गोरिदम पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे, आपल्याला काही करायची गरज नाही. तो सर्व एक्सपायरी, ॲट द मनी स्ट्राईक प्राईस, त्यानंतर LTP, एंट्री पॉईंट, टार्गेट, स्टॉप लॉस, लॉट साईज सर्व गोष्टी ऑटोमॅटिक सेट करतो. इथे बघा, बॅकएंडला कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि आपला अल्गोरिदम रन झालेला आहे. अशा पद्धतीने इथं तुम्ही लाईव्ह चेक करू शकता. 17 जानेवारी एक्सपायरी असणारा 47,500चा कॉल हा एंट्री मिळालेला आहे 345 रुपयाला. तर त्या पद्धतीनं आपण बँक निफ्टी कॉलसाठी हा रन केलेला आहे. तर बँक निफ्टी पुटसाठी आपण एक रन करूया. बघा, बँक निफ्टी पुटमध्ये सुद्धा सेम वर्किंग होणार आहे. सुरुवातीला एक्सपायरी फाइंड केली जाईल. इथं बघा, सिस्टीमकडून डेट टाईम घेतलेला आहे, लॉग इन चेक केलेला आहे. आता एक्सपायरी घेतली जाईल. एक्सपायरी नंतर ॲट द मनी स्ट्राईक प्राईस फाइंड केला जाईल. त्यानंतर त्या स्ट्राईक प्राईसचा LTP चेक केला जाईल. त्या LTP नुसार इथं बघा, लाईव्ह आपण स्क्रीनवरती जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऑर्डर्स. LTP चेक केल्यानंतर त्या LTPला अनुसरून त्याच्यावरती कॅल्क्युलेशन करून बफर पॉईंट ॲड करून एंट्री पॉईंट मिळेल. एंट्री पॉईंटला अनुसरून टार्गेट, स्टॉप लॉस आणि लॉट साईज सेट होईल आणि ऑर्डर प्लेस होईल. आता इथं तुम्ही चेक करू शकता, पहिली ऑर्डर इथं प्लेस झालेली आहे 345ची आणि 343 चालू आहे, पण ही ऑर्डर रिजेक्ट झालेली आहे. आता ही रिजेक्ट झालेली आहे म्हणजे या अकाउंटवरती फंड नाही म्हणून ही रिजेक्ट झालेली आहे. नाहीतर ही आपल्या ऑर्डर प्लेस केल्यानंतर ही पेंडिंग स्टेटला असणार आहे सुरुवातीला आणि 345 ही प्राईस मिळाली की एक्झिक्यूट होऊन मार्केटवरच्या दिशेने गेलं तर टार्गेटच्या बाजूने जाईल, खालच्या दिशेने आलं तर स्टॉप लॉस हिट होईल आणि नेक्स्ट ऑर्डर टाकली जाईल. तर नेक्स्ट ऑर्डर टाकताना याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, लॉट साईज आणि टार्गेट थोडं थोडं इन्क्रीज करत गेलेलं आहे, जेणेकरून आपल्याला जसा जसा आपला अल्गोरिदम नेक्स्ट लेवलला जाईल तसा बेनिफिट आपल्याला जास्त मिळेल. पहिल्या लेवलला जर आपल्याला टार्गेट दिलं तर 500 रुपये मिळणार आहेत, दुसऱ्या लेवलला मिळालं तर 1000 रुपये, तिसऱ्या लेवलला मिळालं तर 1500 रुपये, चौथ्या लेवलला मिळालं तर 2000 रुपये. पण हे 2000 रुपये जे असणार आहे ते पाठीमागच्या 3 ट्रेडचा लॉस प्लस त्यांचं ब्रोकरेज, टॅक्सेस आणि चालू ट्रेडचं ब्रोकरेज हे सर्व वजा जाता आपल्याला 2000 रुपये प्रॉफिट असणार आहे चौथ्या लेवलला गेलं तर. तिसऱ्या लेवलला गेलं तर ह्या ट्रेडचा ब्रोकरेज, टॅक्स वजा जाता आपल्याला 500 रुपये मिळतील. अशा पद्धतीने आपण अल्गोरिदम सेट केलेले आहेत. तर इथं बघा, बँक निफ्टी पुटमध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे. 9:24 झालेले आहेत. बँक निफ्टी पुटची ऑर्डर मिळाली की आपण बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुटच्या चार्टवरती लाईन ड्रॉ करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले एंट्री लेवल कुठं आहेत.
तर अशा पद्धतीने आपला बँक निफ्टी पुटचा अल्गोरिदम रन झालेला आहे. आणि इथं बघा बँक निफ्टी पुटमध्ये 47,500 रुपयाचा पुट मिळालेला आहे. एक लॉट साईजनं 309 प्राइस आहे. आता याच्यावरती आपण लाईन ड्रॉ करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्केट आपले एंट्री पॉईंट कुठं आहेत. तर बघा 345 चार्टवरती जाऊया. अशा पद्धतीने आपली पाठीमागं अल्गोरिदम रन होत असतात. तर इथं बघा आपल्याला हा आपला कॉलचा चार्ट आहे. ते आपलं एंट्री पॉईंट. ऑर्डर्समध्ये बघूया आपण. विप्रोचे का ओपन झालेत. तर इथं बघा बँक निफ्टी कॉलमध्ये इथं जाऊन आपण चार्टमध्ये जर ओपन केलं $47,500चा कॉल. इथं आपल्याला 345ला कॉल मिळालेला आहे. इथं हा आपला एंट्री पॉईंट आहे. आता 345 म्हणजे 345 आपला 8 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. तर 8 पॉईंट म्हणजे 337. इथं आपला स्टॉप लॉस आहे. आणि इथून मार्केट वर गेलं तर आपलं आता इथं आपण चार्ट एक्सपोर्ट करूया. तर इथं ऑर्डर्स बुक्समध्ये आपण चेक करूया की आपल्याला नेक्स्ट ऑर्डर काय मिळालेत का बघूया. इथं ऑर्डर 3 पडलेले आहेत म्हणजे कॉलमध्ये 345 आपल्याला 348 म्हणजे आता प्रॉफिटमध्ये ट्रेड सुरू आहे. तर पुटमध्ये काय झालंय बघा 1, 2 आणि 3 लेवलपर्यंत आपला अल्गोरिदम पुढे गेलेला आहे. म्हणजे 309चा आपला एंट्री पॉईंट आहे. 8 पॉईंट मायनस म्हणजे 301चा आपला स्टॉप लॉस आहे. आणि 309 ते 301 असं दोन वेळा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आणि तिसरी ऑर्डर आपली प्लेस झालेली आहे. तर याच्यामध्ये आपण तुम्हाला चार्टवरती दाखवतो की वर्क कसं होतं. 309 हा बघा हा आपला एंट्री पॉईंट आहे. 301
हा आपला स्टॉप लॉस आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालं, 2 वेळा आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. तर इथं बघा 309ला आपली एंट्री पडलेली आहे. इथून हे मार्केट इथं आल्यानंतर पहिला स्टॉप लॉस हिट झाला. पहिला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर मार्केटनं काय केलं, 309ची परत दुसरी एंट्री टाकली. मार्केट इथं असताना 309ची एंट्री टाकली. मार्केटनं परत ती 309चा ट्रिगर केला आणि परत स्टॉप लॉस हिट झालेला आहे. म्हणजे असा 2 वेळा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. मग आता 301 असताना 309ला एंट्री पडली, 301चा स्टॉप लॉस हिट झाला. त्यावेळी 309ची आपली परत एंट्री पडलेली आहे आणि आता 3 लॉट साईजनं पडलेली आहे. तर इथं तुम्ही ऑर्डर्समध्ये चेक करू शकता. पुटमध्ये जर विचार केला तर 309चे एंट्री पॉईंट, 301चा स्टॉप लॉस हिट झालेला, परत 309ची एंट्री पडली, परत 301ला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर परत 309ची एंट्री पडलेली आहे. आता इथं बघा लॉट साईज 1, 2 आणि 3 ऑटोमॅटिक इन्क्रीज झालेले आहे. तसं थोडं टार्गेट सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्रीज होतं. आता जर तिसऱ्या लेवलला म्हणजे आता मार्केटमध्ये जर आपण बघितलं चार्टवरती, तर आता हा इथून मार्केट ज्यावेळी या 309ला येईल त्यावेळी आपली तिसरी ऑर्डर ऍक्टिव्हेट होईल आणि इथून जर मार्केट वर गेलं तर आपल्याला 1,500 रुपयाचा प्रॉफिट होईल, कारण आपण तिसऱ्या लेवलला आलेलो आहे. इथं 3 लॉट साईज आहेत आणि टार्गेट पण एक्सटेंड केलेला असते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या स्टॉप लॉसचा जो काही लॉस होतो तो लॉस प्लस पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या ट्रेडचं ब्रोकरेज आणि टॅक्स हे सर्व वजा जाता आपल्याला 1,500 रुपयाचा प्रॉफिट होईल. म्हणजे बँक निफ्टी पुटमध्ये जर आपण विचार केला फक्त, तर आता आपण तिसरी ऑर्डर आपली प्लेस झालेली आहे. आणि बँक निफ्टी कॉलचा फक्त विचार केला तर आपला पहिला जो ट्रेड पडलेला आहे तो आता प्रॉफिटमध्ये बघा 345ला एंट्री पडलेली आहे आणि 349.48 सुरू आहे. तर अशा पद्धतीने आपला अल्गोरिदम वर्क होतो. तुम्ही या प्राइस नोट डाऊन करून घ्या आणि दिवसभर मार्केट क्लोज झाल्यानंतर दिवसभरातली जर मुवमेंट चेक केली तर तुमच्या लक्षात येईल की बँक निफ्टी कॉलनं किंवा बँक निफ्टी पुटनं आपल्याला टार्गेट दिले. अशा पद्धतीनं जर आपले अल्गोरिदम पूर्णपणे ऑटोमॅटिक रन होतात. हे बघा बॅकएंडला असे अल्गोरिदम चेक करत असतात की आपण एंट्री प्राइस जवळ आहे, टार्गेटच्या जवळ आहे, स्टॉप लॉसच्या जवळ आहे, स्टॉप लॉस हिट झाला तर काय करायचं, टार्गेट हिट झालं तर काय करायचं, पहिला स्टॉप लॉस हिट झाला तर दुसऱ्या वेळी किती क्वांटिटी टाकायची, किती टार्गेट टाकायचं, दुसरा स्टॉप लॉस हिट झाला तर तिसऱ्या वेळी किती क्वांटिटी टाकायची, किती टार्गेट टाकायचं. या सर्व गोष्टी अल्गोरिदममध्ये प्री डिफाईन्ड आहेत आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक अल्गोरिदम आहे. यासाठी तुम्हाला एंजल ब्रोकिंगमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे. एंजलमध्ये जर तुम्ही अकाउंट ओपन करणार असाल तर तुम्हाला 8600402010 या नंबरला तुम्हाला लिंक पाठवतो, त्याच्यावरती तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या आणि जे अकाउंट ओपन असतील त्या लिंकच्या अंडर त्यांनाच हे आपण अल्गोरिदम वापरायला देणार आहोत. तर हे बँक निफ्टी कॉल आणि बँक निफ्टी पुट हे अल्गोरिदम आपण रन केलेले आहेत. त्याच पद्धतीनं निफ्टी कॉल आणि निफ्टी पुटचे सुद्धा अल्गोरिदम आपल्याकडे आहेत. इथे बघा पुटमध्ये अजून एकदा स्टॉप लॉस हिट झालेला आहे. म्हणजे पुट आता तिसऱ्या लेवलची एंट्री घेऊन परत स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आपण चार्टमध्ये चेक करा. इथं बघा हा पॉईंट ट्रिगर झाला आणि परत स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आता इथं स्टॉप लॉस हिट झाला त्यावेळी नेक्स्ट ऑर्डर 4 क्वांटिटीने पडलेली असणार आहे. इथं बघा 4 क्वांटिटीने नेक्स्ट ऑर्डर पडलेली. तर अशा पद्धतीने आपले अल्गोरिदम ऑटोमॅटिक रन होतात. आता चौथ्या लेवलला जर आपल्याला टार्गेट दिलं पुटने तर आपल्याला 2,000 रुपयाचं प्रॉफिट होऊ शकतो. तर डिटेलमध्ये अल्गोरिदम माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 8600402010 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. लॉजिक समजून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, पाठीमागचा पण व्हिडिओ चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू सो मच.